नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण जर आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व चॅनल व्हिडिओला लाईक व शेअर करायलाही विसरू नका। मागील लेक्चरमध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीच या ठिकाणी पाहिलं होतं पा। आज आपण या ठिकाणी ग्रामरमधील एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत। तो टॉपिक म्हणजे या ठिकाणी टेन्स। टेन्सलाच आपण मराठीमध्ये काळ असे म्हणतो। टेन्स समजून घेण्यासाठी इफ यू वांट टू अंडरस्टँड द टेन्स देयर इज अ नीड ऑफ अ वर्ब अँड अ प्रोनाउन। आपल्याला जर या ठिकाणी वर्ब आणि प्रोनाउनचं चांगलं नॉलेज या ठिकाणी असेल तर आपल्याला या ठिकाणी टेन्स समजून घेण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा या ठिकाणी होणार आहे पा। अ सेंटेन्स इज इनकम्प्लीट विदाउट अ वर्ब and the verb indicates the time of an action। म्हणजेच पा ज्यावेळेस आपण एखादं वाक्य लिहितो त्या वाक्यामध्ये आपल्याला वर्बची गरज असते। आणि दुसरं जे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे द वर्ब इंडिकेट द टाइम ऑफ अन ॲक्शन, म्हणजे ती कृती तुम्ही केव्हा करत आहात हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वर्बच्या सहाय्याने समजत असतं। दिस इज नोन ॲज अ टेन्सेस। यालाच आपण टेन्सेस असे म्हणतो। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एका वर्बच्या सहाय्याने या ठिकाणी सांगते पहा। फॉर एक्झाम्पल वॉक हे वर्ब या ठिकाणी आहे वॉक। तर हे वर्ब जे आहे पा याचा प्रेझेंट फॉर्म या ठिकाणी आहे, फर्स्ट फॉर्म या ठिकाणी आहे, म्हणजेच याचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये या ठिकाणी करत असतो। ती कृती प्रेझेंट टेन्समधील आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजत असतं। ज्यावेळेस आपण त्याचा पास्ट फॉर्म या ठिकाणी लिहितो म्हणजेच वॉक्ड, त्याला ईडी प्रत्यय या ठिकाणी लावतो, त्यावेळेस आपल्याला काय समजतं त्या ठिकाणी ही कृती पास्ट टेन्समधील आहे असं या ठिकाणी समजत आहे। आणि ज्यावेळेस आपण वॉकिंग लिहितो पा वॉकिंग म्हणजे त्या व्हर्बला आपण ING लावतो, म्हणजेच ती कृती काय आहे कंटिन्युअस टेन्समधली आहे असं या ठिकाणी त्याचा अर्थ होत आहे। मीन्स द वर्ब इंडिकेट द टाइम ऑफ अन ॲक्शन। या ठिकाणी आपल्याला या 2-3 एक्झाम्पलच्या सहाय्याने असं लक्षात येईल की ज्यावेळेस व्हर्बचा फॉर्म बदलतोय त्यावेळेस त्याचा टाइम बदलतोय, म्हणजे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगळा टेन्स आहे असं त्या ठिकाणी दाखवत आहे पा। तर या वर्बच्या जे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म आहेत पा त्याच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्याला टेन्सचे प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत। आणि इंग्लिशमध्ये पा देर आर 3 मेन टाइप्स इन इंग्लिश। टेन्सचे 3 महत्त्वाचे प्रकार। फर्स्ट प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स। टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत। फर्स्ट प्रेझेंट टेन्स, सेकंड पास्ट टेन्स अँड थर्ड फ्युचर टेन्स। आता या 3 प्रकारामध्ये पुन्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब वरून त्याचे पुन्हा आपल्याला 4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत। म्हणजे जर आपण पुन्हा या ठिकाणी सगळ्या टेन्सचा विचार केला तर आपल्याला या ठिकाणी 12 मीन्स 12 आपल्याला या ठिकाणी 12 प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत पा। तर 12 प्रकार आपल्याला एका वेळेस घेणं शक्य नाही, म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय पाहणार आहोत प्रेझेंट टेन्स आणि त्याचे जे महत्त्वाचे 4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहे ते 4 प्रकार आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या या प्रेझेंट टेन्सला। प्रेझेंट टेन्स, आता प्रेझेंट टेन्समध्ये 4 मुख्य प्रकार आहेत। एक सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। हे महत्त्वाचे 4 प्रकार आहेत। चला तर पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, सिंपल प्रेझेंट टेन्स। यालाच आपण मराठीमध्ये साधा वर्तमान काळ असे म्हणतो। यालाच आपण मराठीमध्ये साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ असे म्हणतात। पण आता ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचे काही वाक्य लिहायचे असेल किंवा वाक्यामध्ये कोणता टेन्स आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे S + V1 + ऑब्जेक्ट। म्हणजेच ज्यावेळेस आपल्याला एखादं सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य लिहायचं असेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट, S म्हणजे सब्जेक्ट, त्या सब्जेक्ट नंतर आपल्याला या ठिकाणी V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म प्रेझेंट फॉर्मच या ठिकाणी यूज करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्ट यूज करायचा आहे। या ठिकाणी पहा जे सब्जेक्ट आहे सब्जेक्टच्या जागेवर आपण या ठिकाणी
प्रोनाऊन जे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन प्रोनाऊन आहेत त्याचाही उपयोग करू शकतो, किंवा त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं, पक्षाचं, प्राण्याचं कोणतंही नाव असेल त्याचाही आपल्याला या ठिकाणी उपयोग करता येईल पा. तर ज्यावेळेस या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची पा, की ज्यावेळेस आय, वी, यू आणि दे ह्या प्रोनाऊनचा तुम्ही ज्यावेळेस वाक्यामध्ये उपयोग करता त्यावेळेस तुम्हाला त्यानंतर काय करायचं, V1 म्हणजेच वर्बचा फर्स्ट फॉर्म या ठिकाणी यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय सी अ बर्ड, आय सी अ बर्ड, वी सी अ बर्ड. एकच वर्ब आपण या ठिकाणी घेणार आहोत की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला ते छान पद्धतीने या ठिकाणी समजेल पा. यू सी अ बर्ड, you see a bird and they see a bird. यामध्ये एकच गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवायची, ती म्हणजे जर तुम्ही वाक्याची सुरुवात थर्ड पर्सन सिंग्युलरने करणार असाल तर त्यावेळेस आपल्याला वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय या ठिकाणी लावायचा आहे पा. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच ही, she and name of any person or it. नेम ऑफ एनी पर्सन ऑर इट म्हणजे पहा, ही, शी, सचिन म्हणजे नेम ऑफ एनी पर्सन अँड इट. जर या ठिकाणी दिलं असेल तर त्यावेळेस आपल्याला वाक्यामध्ये काय करायचं आहे, जे आपलं वर्ब आपण या ठिकाणी लिहिणार आहोत त्याला एस किंवा ईएस प्रत्यय या ठिकाणी लावणं गरजेचं आहे पा. म्हणजे जर आपल्याला हे सिंपल, आपण या ठिकाणी आता सी वर्ब घेतलं होतं, आपण या ठिकाणी दुसरं वर्ब या ठिकाणी घेऊया. ही writes a poem. He writes a poem. She goes to the market. Sachin buys a car and it eats grass. See everyone. In example of he, she, Sachin and it means when you start the sentence with the third person singular, that time always you want to write here S or yes. You want to join S or yes to the main verb in a sentence. तर पहा या ठिकाणी मी जे एक्झाम्पल लिहिलं होतं, राईट्स, WRITES म्हणजे या राईटला आपण काय केलेलं आहे, एस प्रत्यय या ठिकाणी लावलेला आहे. ई ऑलरेडी त्या स्पेलिंगमध्ये होतं, फक्त आपण त्या ठिकाणी एस प्रत्यय लावलेला आहे. परंतु ज्यावेळेस आपण गोज लिहितो पहा, गोज, शी गोज टू द मार्केट म्हणजे या वर्बला आपण ईएस प्रत्यय लावलेला आहे. म्हणजेच आपल्याला पहा वर्बचं जे स्पेलिंग आहे, वर्बचा जो फॉर्म त्या ठिकाणी आहे त्याच्यानुसार त्याला येस किंवा ईएस योग्य पद्धतीने त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रेझेंट टेन्स सेंटेन्सचं वाक्य या ठिकाणी लिहिणार आहात त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे, एस प्लस V1 प्लस ओ. आणि ज्यावेळेस तुम्ही वाक्याची सुरुवात आय, वी, यू, दे या प्रोनाउननी करत असाल तर त्यावेळेस या ठिकाणी वर्बला एस किंवा ईएस लावण्याची गरज नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही थर्ड पर्सन सिंग्युलरने त्याची सुरुवात करणार आहात, ही, शी, इट और नेम ऑफ एनी पर्सन, दॅट टाइम देर इज अ नीड टू जॉईन एस और ईएस टू द मेन वर्ब. आता हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स. परंतु या सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण वापर कधी करतो, आपण तो केव्हा करायला पाहिजे याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगणार आहे पहा. तर सिंपल प्रेझेंट टेन्स पहा कधी वापरायचा आहे, टू शो द हॅबिट्युअल ॲक्शन, टू शो द हॅबिट्युअल ॲक्शन or universal truth, to show the habitual action or a universal truth or the facts are said to be in a simple present tense only. म्हणजे जर तुम्हाला हॅबिट्युअल ॲक्शन विषयी सांगायचं असेल किंवा युनिव्हर्सल ट्रूथ, रिअल फॅक्ट विषयी सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचाच वापर करावा लागणार आहे. म्हणजेच पहा एखादं त्रिकाल सत्य असेल किंवा एखादा सुविचार त्या ठिकाणी असेल, एखादी म्हण असेल, ती नेहमी काय केली जाते, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सांगितलेली असते पहा. फॉर एक्झाम्पल, द अर्थ revolves around the sun. म्हणजेच पहा या वाक्यामध्ये काय सांगितलं, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन.
द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी जे वर्ब वापरलेलं आहे ते रिव्हॉल्व्स आहे पहा, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की या सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे पहा. आणखी एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पहा. टाइम इज मनी, टाइम इज मनी ही म्हण या ठिकाणी आहे पहा, आणि इज वापरलेला आहे. इज इंडिकेट व्हॉट, दॅट इज अ प्रेझेंट टेन्स, म्हणजेच या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर या ठिकाणी केलेला आहे. आणखी एक एक्झाम्पल पहा. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. हा एक आहे सायंटिफिक फॅक्ट, दिस इज अ सायंटिफिक फॅक्ट, दिस इज अ रिअल सायंटिफिक फॅक्ट. सो टू टेल दॅट वन ऑल्सो वी ऑलवेज वॉन्ट टू यूज अ सिम्पल प्रेझेंट टेन्स ओनली. त्यानंतर पहा सम ऑफ द सिग्नल वर्ड्स फॉर द सिम्पल प्रेझेंट टेन्स, की जर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स ओळखायचा असेल, एखाद्याला वर्बवरून ओळखला नाही तर काही शब्द त्या ठिकाणी असतात की ज्या शब्दांच्या सहाय्याने तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे की या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल पहा ऑलवेज, युजली, ऑफन, सेल्डम, नेव्हर, एव्हरी डे, एव्हरी मॉर्निंग, ट्वाईस, थ्राईस यासारख्या शब्दांचा जर वाक्यामध्ये उपयोग झालेला असेल तर ते नेहमीच पहा सिम्पल प्रेझेंट टेन्सचंच वाक्य त्या ठिकाणी असतं. याचं एक एक्झाम्पल पाहूया. शी ऑलवेज कम्स लेट, शी ऑलवेज कम्स लेट, म्हणजेच पहा या वाक्यामध्ये ऑलवेजचा वापर केलेला आहे. ऑलवेज, सो ऑलवेज इंडिकेट व्हॉट, दॅट इज अ हॅबिच्युअल ॲक्शन. That is a habitual action, means to tell about the habitual action, or like these words that always, seldom, every day, every morning, thrice, twice, like these words are used in the sentence. That sentence always belongs to the simple present tense only. हा झाला आपला पहिला प्रकार पहा. या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आता पहिला प्रकार की जो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. यानंतर आपल्याला दुसरा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे तो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यालाच मराठीमध्ये चालू वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात पहा. आता चालू किंवा अपूर्ण का, तर त्या ठिकाणी पहा काय असतं, एखादी कृती सुरू असते आणि त्यावेळेस तुम्हाला हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो, म्हणून त्याला मराठीमध्ये चालू म्हटलेलं आहे. आणि अपूर्ण म्हणण्याचं कारण असं की त्या ठिकाणी तुमची जी कृती असते ती सुरू असते, ती पूर्ण झालेली नसते, म्हणून त्याला या ठिकाणी त्यांनी पहा चालू किंवा अपूर्ण असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे पहा. तर द सेंटेन्सेस दॅट शो द ॲक्शन्स दॅट इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बोलत आहात आणि त्या बोलण्याच्या वेळेस ती कृती सुरू आहे असं जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करावा लागणार आहे पहा. फॉर एक्झाम्पल, फादर इज रीडिंग अ बुक, फादर इज रीडिंग अ बुक, म्हणजेच पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये फादर इज अ सब्जेक्ट अँड रीडिंग इज अ वर्ब, म्हणजे त्या ठिकाणी पहा फादरची कोणती कृती सुरू आहे, त्यांची पुस्तक वाचण्याची कृती त्या ठिकाणी सुरू आहे, आणि त्यावेळेस तुम्ही ते वाक्य बोललेले आहात, त्यामुळे या सेंटेन्समध्ये काय केलेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा आहे त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एम, इज आणि आर या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे वर्ब आहे पहा त्या वर्बला ING प्रत्यय आपल्याला लावायचा आहे आणि सुरुवातीला आपण या ठिकाणी सब्जेक्ट घेत असतो पहा, म्हणजेच या ठिकाणी हा फॉर्म्युला तयार होत आहे की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य तयार करता येईल. आता या ठिकाणी एम इज आर हे 3 हेल्पिंग वर्ब या ठिकाणी दिलेले आहे, ते काय इंडिकेट करतात की त्या वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे असं इंडिकेट करतात. मग एम इज आरचा वापर आपण एका वेळेला या ठिकाणी करणार नाही आहोत, तर वेगवेगळे जे प्रोनाउन आहेत त्या प्रोनाउनशी संबंधित कोणतं योग्य आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आय बरोबर आपण एम वापरू शकतो,
he, she, it, or a name of any person, that time we can use is. And for we, they, you, we are using are. वी आर युझिंग आर. म्हणजेच या वाक्यामध्ये पहा आपल्याला जे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरायचे आहे त्याचाही वापर या ठिकाणी योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. म्हणजे आय बरोबर एम वापरायचं आहे, ही, शी, इट आणि एखादं नाव त्या ठिकाणी असेल तर त्याबरोबर इज वापरायचं आहे. अँड वी, दे, यू याबरोबर या ठिकाणी आरचा आपल्याला वापर करायचा आहे. पहा आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. Maya is making a cake. Maya is making a cake. See in that example, Maya is a subject. This is a helping verb. Making is a main verb plus ing and a cake is a object. म्हणजे या वाक्यावरून आपल्याला या ठिकाणी समजणार आहे. पहा माया इज मेकिंग अ केक म्हणजेच तिची कृती त्या ठिकाणी सुरू आहे. तिची केक बनवण्याची कृती त्या ठिकाणी सुरू आहे, ती पूर्ण झालेली नाही. म्हणजे ज्यावेळेस एखादी कृती आपली सुरू आहे आणि ते आपल्याला दुसऱ्यांना सांगायचं असेल, त्या कृतीबद्दल तुम्हाला दुसऱ्यांना काहीतरी सांगायचं असेल की मी हे करत आहे ते करत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर या ठिकाणी करायचा आहे. पहा आणखी कोणत्या वेळेस आपण या ठिकाणी म्हणजे एखादी कृती चालू आहे ते दर्शवण्यासाठी तर आपण या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार आहोत. परंतु त्याचबरोबर पहा टू डिस्क्राईब अन ॲक्शन दॅट इज गोईंग ऑन, हे झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी कशासाठी वापर करू शकतो तर नजीकच्या काळामध्ये केली जाणारी एखादी कृती दर्शवण्यासाठी. नजीकच्या काळामध्ये केली जाणारी एखादी कृती दर्शवण्यासाठी मीन्स टू डिस्क्राईब अन ॲक्शन ऑर इव्हेंट. To describe an action or event that will plan for future. That will plan for future. म्हणजे तुम्ही अगोदरच त्या ठिकाणी काहीतरी प्लॅनिंग केलेलं आहे की मी उद्या परवा काहीतरी करणार आहे, असं काहीतरी प्लॅनिंग तुम्ही केलेलं असेल तर ते दर्शवण्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकता. फॉर एक्झाम्पल पहा, दे आर गोइंग फॉर अ पिकनिक. दे आर गोइंग for a picnic tomorrow. They are going for a picnic tomorrow. म्हणजेच पहा हे काय आहे, टुमारो वर्डचा या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजेच ती कृती उद्या या ठिकाणी घडणार आहे, उद्या घडणार आहे, परंतु ती तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेली आहे. तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेली आहे अशी जर त्या ठिकाणी सिच्युएशन असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करू शकता. ऑलवेज पाहता, ॲट प्रेझेंट, स्टील, नाउअडेज, राईट नाऊ यासारख्या शब्दांचा वाक्यामध्ये वापर असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचाच वापर या ठिकाणी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा, नाउअडेज you are not reading magazine. Nowadays you are not reading a magazine. म्हणजेच पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये नाउअडेज या वर्डचा वापर केलेला आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण पहा नाउअडेजचा वापर करतो किंवा ॲट प्रेझेंट, स्टील नाऊ यासारख्या शब्दांचा जर वाक्यामध्ये उपयोग झाला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करायचा आहे. त्यानंतर आपला जो तिसरा प्रकार या ठिकाणी आहे पहा तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सला मराठीमध्ये आपण पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतो. पहा आता या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ म्हणतो कारण त्यामध्ये काय झालेले असते, एखादी कृती पूर्ण झालेली असते. द वर्ड परफेक्ट मीन्स कम्प्लिटली डन.
द वर्ड परफेक्ट मीन्स कम्प्लिटली डन, मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजेच या ठिकाणी काय झालेली आहे, एखादी कृती आहे, तुमची ती कृती पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. पहा, द प्रेझेंट परफेक्ट टेन्स शो द ॲक्शन दॅट हॅज बीन कम्प्लिटेड, की एखादी कृती तुमची पूर्ण झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही काहीतरी लिहिण्यासाठी बसलेले आहात आणि तुमचं ते लिखाण पूर्ण झालेलं आहे आणि मग त्यावेळेस तुम्हाला जर पूर्ण झालेलं आहे हे सांगायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. पहा, यासाठी आपण जो फॉर्म्युला यूज करतो पहा, तो म्हणजे एस प्लस हॅव हॅज प्लस वर्ब थर्ड फॉर्म. या ठिकाणी आपल्याला वर्बचा थर्ड फॉर्मच यूज करायचा आहे, प्लस ऑब्जेक्ट, प्लस ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल पहा, I have completed my work. I have completed my work, की मी माझं काम काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. म्हणजे माझी त्या ठिकाणी कृती काय झालेली आहे, काम करण्याची कृती पूर्ण झालेली आहे. I have completed my work. या ठिकाणी पहा, आपण दोन हेल्पिंग वर्बचा वापर करतो, ते म्हणजे हॅव आणि हॅज. तर त्या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आय, वी, यू, दे याबरोबर आपल्याला या ठिकाणी हॅवचा वापर करायचा आहे आणि ही, शी, इट और नेम ऑफ एनी पर्सन याबरोबर आपल्याला हॅज या हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. पहा, पुन्हा सांगते, आय, वी, यू, दे याबरोबर हॅव हेच हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरायचं आहे आणि ही, शी, इट और नेम ऑफ एनी पर्सन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हॅजच वापरायचं आहे. फॉर अजून एक आपण हॅजचं एक्झाम्पल या ठिकाणी पाहू. पहा, शी हॅज डन हर होमवर्क. शी हॅज डन हर होमवर्क. डू, डीड आणि डन म्हणजे डूचा थर्ड फॉर्म या ठिकाणी डन आहे. म्हणजेच आपण काय केलेलं आहे, V3 हा वर्ब या ठिकाणी घेतलेला आहे. पहा, शी हॅज डन हर होमवर्क म्हणजे तिने तिचा होमवर्क काय केलेला आहे, कंप्लीट केलेला आहे असा या ठिकाणी या वाक्याचा अर्थ होतो. पहा, आता या ठिकाणी पहा, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिलेला आहे. म्हणजेच एखादी कृती आपली पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी आपण त्याचा वापर केलेला आहे. जर वाक्यामध्ये रिसेंटली किंवा जस्ट, जर एखाद्या वेळेस तुम्ही वाक्यामध्ये रिसेंटली किंवा जस्ट यासारख्या शब्दांचा वापर केला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सच वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी मी एक तुम्हाला ओरली एक्झाम्पल सांगते. पहा, रिसेंटली वी हॅव परचेस न्यू हाऊस. रिसेंटली वी हॅव परचेस न्यू हाऊस म्हणजे या वाक्यामध्ये मी काय केलं आहे, रिसेंटली या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणून आपल्याला पहा, ज्यावेळेस जर वाक्यामध्ये आपल्याला रिसेंटली हा शब्द वापरायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचाच वापर या ठिकाणी करावा लागत आहे. पहा, अँड आय हॅव जस्ट फिनिश माय लंच म्हणजे जस्ट या शब्दाचा या ठिकाणी वापर झालेला आहे. म्हणजे या दोन्ही एक्झाम्पलच्या सहाय्याने मला सांगायला आवडेल की पहा, जर एखाद्या वेळेस एखाद्या वाक्यामध्ये तुम्हाला जस्ट किंवा रिसेंटली या सारख्या शब्दांचा वापर करावा लागेल असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सच या ठिकाणी वापरायचा आहे. आणि आपला आता शेवटचा जो प्रकार आहे पहा या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मधला शेवटचा प्रकार तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स की याला म्हणतात चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये पहा, आता हा जो टेन्स आहे या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स त्याचा वापर आपण केव्हा करणार आहोत पहा. टू शो अन ॲक्शन वी स्टार्टेड इन द पास्ट बट स्टील दॅट ॲक्शन इज गोइंग ऑन. ती कृती सुरू आहे. म्हणजे जर एखादी कृती मी पास्टमध्ये सुरू केलेली असेल आणि ती कृती तुमची अजूनही ती कृती सुरू आहे हे जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं असेल तर त्यावेळेस पहा आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो. यासाठी फॉर्म्युला आहे पहा, एस प्लस हॅव हॅज
प्लस बीनचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागत आहे आणि त्यानंतर व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, व्ही प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट। यामध्ये सुद्धा जसं मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सांगितलं होते की आय, वी, यू, दे बरोबर तुम्हाला हॅवचा वापर करायचा आहे, ही, शी, इट और नेम ऑफ एनी पर्सन त्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी हॅजचा वापर करायचा आहे। त्या पद्धतीनेच आपल्याला या ठिकाणी प्रोनाऊन आणि त्या प्रोनाऊन बरोबर योग्य ते हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरायचं आहे। या ठिकाणी आपण जे वर्ब वापरणार आहोत त्या वर्बला आपल्याला आयएनजी या ठिकाणी जोडायचं आहे, म्हणजेच ते काय दर्शवतं की ती कृती तुमची आता सुरू आहे, ती कृती तुमची आता सुरू आहे दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। पा एक एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी, द स्टुडंट्स have been working hard to complete their project, म्हणजे पहा, the students have been working hard to complete their project, म्हणजे ह्या वाक्यामध्ये पहा the students हे काय आहे, सब्जेक्ट आहे, त्यानंतर या ठिकाणी हेल्पिंग वर्बचा वापर केलेला आहे, बीन आहे, त्या ठिकाणी वर्ब प्लस आयएनजी या ठिकाणी दिलेला आहे आणि उरलेलं त्या ठिकाणी ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट या ठिकाणी आहे, ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, म्हणजेच या ठिकाणी स्टुडंट्स हॅव बीन वर्किंग हार्ड टू कंप्लीट देअर प्रोजेक्ट, म्हणजे त्यांची काय कृती काय झालेली आहे या ठिकाणी पास्टमध्ये, मागे केव्हा तरी सुरू झालेली आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी मागे म्हणजे पास्टमध्ये, म्हणजे त्याचा पर्टिक्युलर टाइम या ठिकाणी दिलेला नाही की त्यांची कृती या ठिकाणी पास्टमध्ये सुरू झालेली आहे आणि ती कृती अजून त्यांची सुरू आहे, म्हणजे त्यांचं जे प्रोजेक्टवर काम चालू आहे ते अजून सुरू आहे, पा ते पूर्ण झालेलं नाही। म्हणजेच पा या उदाहरणाच्या सहाय्याने तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण एखादी कृती पास्ट टेन्समध्ये म्हणजे पास्टमध्ये सुरू करतो आणि ती कृती अजूनही आपली सुरू असते त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर या ठिकाणी करायचा आहे। पा या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा वापर करत असतानाच त्या ठिकाणी दोन प्रेपोजिशन आपण वापरत असतो, कधी सेंटेन्समध्ये त्या प्रेपोजिशनचा संबंध या ठिकाणी येत असतो पा, तर त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। फॉर एक्झाम्पल सीन्स हे काय आहे पा, एक प्रेपोजिशन आहे, परंतु या प्रेपोजिशनचा जर तुम्ही या ठिकाणी वाक्यात वापर केला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी कोणता टेन्स तुम्हाला वापरायचा आहे ते मी तुम्हाला एका एक्झाम्पलच्या सहाय्याने सांगणार आहे। पा हर्षल has been playing since morning. हर्षल has been playing since morning, म्हणजे पा या वाक्यामध्ये सिन्स हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरलेलं आहे आणि सिन्स नंतर मॉर्निंग त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजेच त्याने काय दर्शवलेले आहे या ठिकाणी वेळ दर्शवलेली आहे, काय दर्शवलेलं आहे, वेळ दर्शवलेली आहे। पा म्हणजेच हर्षल हॅज बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग, म्हणजे सकाळपासून तो काय करत आहे, नुसता खेळतच आहे, म्हणजे त्याची खेळण्याची क्रिया अजून पूर्ण झालेली नाही, परंतु सिन्स नंतर त्यांनी काय दर्शवलेलं आहे, टाइम दर्शवलेला आहे, टाइम दर्शवण्यासाठी या ठिकाणी सिन्सचा वापर केलेला आहे। म्हणजेच पा या उदाहरणाच्या सहाय्याने मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यावेळेस तुम्ही सिन्सचा वापर करत आहात आणि सिन्स नंतर एखादा वर्ड म्हणजे जो वेळ दर्शवण्याचं टाइम दर्शवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे, मॉर्निंग, इव्हिनिंग, मंडे, संडे लाईक दिस तुम्ही जर त्या ठिकाणी वापर केला असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी फक्त प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करावा लागतो पा। आणि आणखी एक उदाहरण ते म्हणजे दुसरं फॉर, जर तुम्ही फॉर हे प्रेपोजिशन सेंटेन्समध्ये वापरत असाल तर फॉर हे प्रेपोजिशन पा ज्याचा वापर या ठिकाणी कालखंड म्हणजेच पिरियड ऑफ टाइम दर्शवण्यासाठी केला जातो। पिरियड ऑफ टाइम म्हणजे त्या ठिकाणी आपण 10 years 2 years यासारख्या 2 weeks 7 weeks 7 days यासारख्या काल दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर करू शकतो। फॉर एक्झाम्पल मिसेस पाटील हॅज बीन टीचिंग मॅथ्स फॉर 2 years.
फॉर 2 इयर्स. म्हणजेच फॉर नंतर या ठिकाणी फॉर नंतर 2 इयर्स वापरलेला आहे. म्हणजे काय दाखवलं आहे? पिरियड ऑफ टाईम, पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम त्या ठिकाणी दाखवलेला आहे. 2 इयर्स, फॉर 2 इयर्स. म्हणजे या ठिकाणी फॉरच्या नंतर 2 इयर्स, त्या ठिकाणी आपण 7 वीक्स म्हणू शकतो किंवा 10 इयर्स यासारख्या शब्दांचा वापर केला असेल तर ते काय दर्शवत आहे? त्या ठिकाणी पिरियड ऑफ टाईम दर्शवत आहे. म्हणजेच जर तुम्हाला सिन्स नंतर या ठिकाणी जसं पहिले एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, सिन्स नंतर ते काहीतरी टाईम दर्शवलेला आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी फॉर नंतर कालखंड दर्शवलेला आहे, पिरियड ऑफ टाईम त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला वाक्यामध्ये फॉर किंवा सिन्स यासारख्या शब्दांचा वापर करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचाच वापर करावा लागणार आहे. तर आज अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे 4 प्रकार या ठिकाणी आज पाहिलेले आहेत. तर पुढील लेक्चरमध्ये आपण याच पद्धतीने जे पास्टमध्ये पास्ट टेन्स व पास्ट टेन्सचे जे 4 प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.